तालुका सिन्नर या गावामध्ये शिवगंगा सेंद्रिय शेतकरी गट या गटाचं आपण 10 ड्रम थेरी युनिटचं सेटअप केलेलं आहे। त्या 10 ड्रम थेरी युनिटमध्ये कुठले कुठले ड्रम असणार आहेत, त्यामध्ये आपण कुठले कल्चर टाकणार आहोत, तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये पहिला ड्रम आहे आपला ह्युमिक ॲसिडचा ड्रम। त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम ह्युमेट नावाचं ह्युमिक ॲसिडचं हे घेतलेलं आहे ग्रॅन्युलर। त्याच्यामध्ये आपण 10 किलो ह्युमिक ॲसिड टाकणार आहोत आणि 190 लिटर पाणी टाकणार आहोत। पुढे जाऊया आपण। दुसरा जो ड्रम आहे आपला तो फुलविक ॲसिडचा आहे। याची आपण प्रत्यक्ष कृती करून बघणार आहोत। एक जण 10 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 3 किलो आपलं फुलविक ॲसिड आहे, हे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये आपण त्याला डिझॉल्व करून घेणार आहोत। हा ड्रम, हे दोन्ही ड्रम ह्युमिक ॲसिडचा ड्रम आणि फुलविक ॲसिडचा ड्रम हा केव्हा वापरायचा आहे? लगेच वापरायचा आहे। ज्यावेळेस आपलं सोल्युशन तयार होईल त्या दुसऱ्या दिवशी लगेच त्याचा वापर करायचा आहे। हा जास्त दिवस आपल्याला ठेवायचा नाही हे दोन्ही ड्रम। दुसरा काठी आना एक बांबू आपा दे रे आपा दे बांबू के ठीक है। ये पुन्हा आता भाई ना हे पुन्हा आता मेन व्हिडिओ बांबू पोस्ट करत चला फक्त ते ड्रमचं काय आलं तर तिथे खाली पडलं बघ ना, हा त्याचा फ्रॉक पण तिथे खाली पडलं, त्यात दुसरी तर खाली पडली बघ। आपला तिसरा ड्रम आहे। आपण ह्युमिक ॲसिडचा बनवला, फुलविक ॲसिडचा बनवला, बरोबर। तिसरा ड्रम आहे आपला EM सोल्युशनचा। EM नावाचा सायंटिस्ट होता, त्याने सोल्युशन काढलेले। तर EM1 पासून EM2 बनवायचं आहे। EM1 हे मॅपल कंपनीचं सोल्युशन आपल्याला ऑलरेडी भेटतं मार्केटमध्ये। हे EM1 सोल्युशन घ्यायचे 2 लिटर, ते आपल्याला टाकायचं आहे। याचे 800 रुपये लिटर प्रमाणे प्राइस आहे। हे टाकायचं आपल्याला 200 लिटरच्या ड्रम मध्ये। हे घ्यायचं आपल्याला 2 लिटर एका ड्रम साठी। तर याचा यूज लगेच केला चालतो कशाला? नाही याला 15 दिवस ठेवायचे नाही 5 दिवस। हा जो वापरायचा आपल्याला, हा सर्व बाकीच्या ड्रम मध्ये वापरायचा आला। हा स्पेसिफिक आपल्याला कुठंच वापरायचा नाही, हा बाकी ड्रम मध्ये यूज करायचा आपल्याला। वापरण्यासाठी याला 5 दिवस लागतील। हा, याला नंतर 5 दिवसांनी तिकडे टाकायचं। ड्रम मध्ये 4 किलो 4 किलो मोजून आणा तिकडे काटा बसा ना। 4 नंबरचा ड्रम आहे। पहिला बनवला आपण ह्युमिक ॲसिड, दुसरा बनवला फुलविक ॲसिड, तिसरा आपण EM सोल्युशन तयार करून घेतलेले। त्याच्या पुढचा ड्रम आहे सप्तधान्य स्लरीचा। याच्यामध्ये प्रत्येकी 250 ग्रॅम घेतलेले आपण बाजरी, त्यानंतर वरई, त्यानंतर उडीद, मका, सोयाबीन आहे आणि भगर आहे। तर 7 धान्य घ्यायचे। याच्यामध्ये अजून एक ज्वारी घेता येईल आपल्याला। हे प्रत्येकी 250 ग्रॅम घ्यायचे, ते ग्राइंड करून घ्यायचं आपल्याला। आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे EM सोल्युशन 180 लिटर। हे 20 लिटर मध्ये आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला EM2 सोल्युशन जे तयार केलं आपण ते 180 लिटर याच्यामध्ये टाकायचे। पुढचा ड्रम आहे आपला 5 नंबरचा। याच्यामध्ये बघा दशपर्णी अर्क तुम्ही बऱ्यापैकी बनवतच होते। दशपर्णी अर्काचे सर्व पाले इथं जमा केलेले आहे। शेवग्याचा केलेला आहे, करंज आहे, सीताफळीचा आहे, टणटणी आहे, अजून काय भेटले? लसूण घास आहे, पपई,
पपईचा भेटलेला आहे. अजून कोरफड, शेवगा, कोरफड आहे. तर हे दशपर्णीचे जे 10 पानं आहे, या दशपर्णी अर्कचं आपल्याला ग्राइंडर मध्ये काय करायचं आहे, ते लगदा तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जी सुरुवातीची कन्सेप्ट होती, आपल्याला प्रत्येक द्रावणात काय टाकायचंय, EM टाकायचंय. EM ऑलरेडी आपण तयार करून घेतलेलं आहे, EM2 सोल्युशन. तर ते EM2 सोल्युशन आपल्याला 150 लिटर टाकायचं आहे याच्यामध्ये, EM2 सोल्युशन. आणि हे 50 लिटर मध्ये आपल्याला हा लगदा तयार करून घ्यायचा आहे. हा लगदा काय करायचा आहे, डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं नाही, त्याचे काय करायचं, कापडामध्ये बांधून घ्यायचं, त्याच्यामध्ये काय करायचं, तो सोडून द्यायचा, म्हणजे त्याचा थोडक्यात अर्क तयार झाला पाहिजे. पुढे जाऊया आपण. पुढचं आहे आपलं EM अमील अर्क. त्याच्यामध्ये त्याच्या नावामध्ये दिलेले आहे म्हणजे आलं, मिरची आणि लसूण. आलं घ्यायचं आपल्याला 4 किलो, मिरची घ्यायची 8 किलो आणि लसूण घ्यायचं आहे 4 किलो. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला 20 लिटर काय टाकायचं, EM2 सोल्युशन टाकायचं. EM2 सोल्युशन. आता इथून पुढे जे ड्रम चालू झाले आपले EM पासून, हे EM सोल्युशनचे ड्रम आपले सर्व एअर टाईट आहे. याच्यामध्ये हवा आत जाणार नाही. याच्यातली जे हवामध्ये गॅस तयार होणार आहे, तो काय येणार आहे, बाहेर येणार आहे. त्याला सर्वांना एअर वॉल असणार आहे आपले. याच्यामध्ये दशपर्णी अर्कामध्ये ऍड करतो आहोत आपण सर्व वनस्पती घेतल्या बरोबर. नंतर EM2 सोल्युशन पण घेतलं आपण. त्याच्यामध्ये गोमूत्र 2 लिटर टाकायचे आणि गुळ टाकायचे 2 लिटर. हे दिलेलं तुम्हाला काय काय टाकायचं, कोणत्या टाकायचं. हा आपला तो एअर टाईट आहे. हे जे अमील अर्क आहे यामध्ये पण आपल्याला काय काय टाकायचंय, आलं, मिरची, लसूण घेतलं आपण. EM2 सोल्युशन 20 लिटर घ्यायचं आपल्याला. त्यानंतर बस, याच्यात दुसरं काही टाकायचं नाही, गुळ वगैरे काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये, फक्त आलं, मिरची, लसूण आणि EM2 सोल्युशन. नंतर वेमिल. वेमिल मध्ये वेखंड, मिरची, लसूण 2, 4, 8 असं